नमस्कार मित्रांनो, विकू शेअर्समध्ये आपले स्वागत आहे. पॉवर्ड बाय जोश. मित्रांनो, दात किडणे ही लहान मुलांमध्ये आढळून येणारी एक कॉमन समस्या आहे. या समस्येने लहान मुले तसेच त्यांचे पालक दोघांनाही हैराण करून सोडलेले असते. 5त एक मूल असे असते की ज्याच्या तोंडामध्ये काही प्रमाणात दात किडलेले असतात आणि 10त एक मूल असे असते की ज्याचे अर्ध्यापेक्षा जास्त दात किडलेले असतात. ह्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांचे दात का किडतात आणि त्यांना किडण्यापासून कसे वाचवायचे यावर चर्चा करणार आहोत. किडलेल्या दातांवर उपाय कसे करायचे हा या व्हिडिओचा भाग नाही आहे, कारण किडलेल्या दातांवर उपाय करणे ही बाब दंतशल्य चिकित्सकांच्या म्हणजेच डेंटिस्टच्या कार्यक्षेत्राचा भाग आहे. सर्वप्रथम दात किडण्याची प्रक्रिया आपण समजावून घेऊया, कारण एकदा दात कसे किडतात ही प्रक्रिया जर का समजली तर त्या दातांना किडण्यापासून कसे वाचवायचे हे सहज लक्षात येईल. सर्वसाधारणपणे दात किडणे किंवा डेंटल केरीज हा शब्द दातांच्या एनॅमलचा ऱ्हास होणे या प्रक्रियेसाठी वापरला जातो. एनॅमल म्हणजे काय तर कुणाच्याही दातांकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्या दातांचा जो पांढरा भाग आपल्याला दिसतो तो भाग म्हणजे एनॅमल असतो. या पांढऱ्या भागाला भगदाड पडणे, छिद्र पडणे, त्याचा ऱ्हास होणे असे जर काही घडले तर त्याच्या आतमध्ये असणारा काळा भाग उघडा पडतो आणि दात काळे दिसायला लागतात. या प्रक्रियेला दात किडणे असे म्हणतात. मोठ्या माणसांच्या परमनंट टीथपेक्षा लहान मुलांचे दुधाचे दात हे लवकर किडू शकतात. आपल्या दातांचा जो पांढरा भाग आहे म्हणजेच एनॅमल आहे हे बेसिकली कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं एक संयुग म्हणजेच कंपाऊंड आहे. या कंपाऊंडवर जर आम्लांचा म्हणजे ॲसिडचा मारा झाला तर त्या कंपाऊंडला छिद्र पडतात, भगदाड पडतात. कॅल्शियम आणि फॉस्फरसचं कंपाऊंड विरघळवणारे ॲसिड हे बेसिकली आपल्या तोंडात असणारे काही बॅक्टेरिया तयार करत असतात आणि हे ॲसिड तयार करण्यासाठी बॅक्टेरिया विशिष्ट प्रकारच्या साखरेचा वापर करतात. म्हणजे विशिष्ट प्रकारची साखर, बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियाची साखरेवर होणारी प्रक्रिया अशा 3 गोष्टी जर एकत्र आल्या तर आपल्या तोंडामध्ये दात किडवणारे ॲसिड तयार होते. म्हणजे जर तुम्हाला मुलांचे दात किडवण्यापासून वाचवायचे असेल तर त्यांच्या तोंडात ॲसिड बनवणारी प्रक्रिया तुम्हाला थांबवायची आहे. या ॲसिड बनवणाऱ्या प्रक्रियेमधला पहिला घटक आहे बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू. तर हे ॲसिड बनवणारे जीवाणू लहान मुलांच्या तोंडात कुठून प्रवेश करतात? हे दात किडवणारे जीवाणू घरामध्ये असणाऱ्या प्रौढ व्यक्तींच्या तोंडात असतात. जर तुमच्या घरात एखादी अशी व्यक्ती असेल जिचे दात किडलेले आहेत आणि त्या व्यक्तीचे उष्टे खाद्यपदार्थ जर लहान मुलांनी खाल्ले किंवा त्या व्यक्तीची उष्टी भांडी जर लहान मुलांनी वापरली किंवा त्या व्यक्तीच्या उष्ट्या हातांनी जर लहान मुलांना भरवण्याचा प्रयत्न केला तर असे जीवाणू दात किडलेल्या व्यक्तीच्या तोंडातून लहान मुलांच्या तोंडात प्रवेश करते होतात. अशा प्रकारे जीवाणूंचं एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमण होत जाते. मग ही दुसरी व्यक्ती कुणीही असू शकते. त्या लहान मुलाचा छोटा किंवा मोठा भाऊ बहीण असू शकतात किंवा घरातली प्रौढ व्यक्ती असू शकते. पण फक्त जीवाणू तोंडात प्रवेश करते झाले म्हणून काही कोणाचे दात किडत नाहीत. तर त्या जीवाणूंना लागतं विशिष्ट प्रकारच्या शर्करा म्हणजेच कार्बोहायड्रेट्स. मुख्यत्वे करून 3 प्रकारच्या शर्करा हे जीवाणू आम्ल तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये येतं लॅक्टोज, फ्रक्टोज आणि शुक्रोज. आता ह्या शर्करा कोणत्या खाद्यपदार्थांमध्ये असतात तर दुधात जी साखर असते ती लॅक्टोज असते, फळांमध्ये जी साखर असते ती फ्रक्टोज असते आणि शुक्रोज ही साखर अनेक खाद्यपदार्थांमध्ये ज्यामध्ये फळे, गोडधोड पदार्थ, चॉकलेट्स, कॅन्डीज या पदार्थांचा समावेश असतो अशा पदार्थांमध्ये सापडते. आता मुलांच्या तोंडामध्ये जीवाणू आहेत आणि मुले विशिष्ट प्रकारची शर्करा खात आहेत तर त्यांचे दात किडतील का? तर त्यासाठी आणखी एका तिसऱ्या अटीची पूर्तता होणे गरजेचे आहे आणि ती तिसरी अट म्हणजे ती साखर मुलांच्या तोंडामध्ये विशिष्ट कालावधीसाठी राहायला हवी. म्हणजे काय? म्हणजे मुले जर अन्नपदार्थ नुसते चघळत बसत असतील, दूध तोंडात ठेवत असतील, चॉकलेट चघळत असतील, कॅन्डी चघळत असतील तर अशा मुलांचे दात न चघळणाऱ्या किंवा खाद्यपदार्थ तोंडात न मिरवणाऱ्या मुलांपेक्षा लवकर किडण्याची शक्यता असते.
आता हे कसं घडतं ते पहा. समजा एखादं मूल रोज सकाळी 1 ग्लास आणि संध्याकाळी 1 ग्लास दूध पितं आणि 1 ग्लासभर दूध ते 5 मिनिटात गिळंकृत करून टाकतं. तर बेसिकली जीवाणूंना त्या दुधाच्या शर्करेवर काम करून आम्ल बनवण्याची संधी इथे मिळालेली नाही आहे. पण त्याऐवजी समजा ते मूल बाटलीने दूध पितं आणि बाटली तोंडाला लावून तासनतास पडून राहतं किंवा रात्री झोपण्यापूर्वी बाटलीने दूध पिऊन झोपतं. तर अशा परिस्थितीत आता ते दूध त्या मुलाच्या तोंडात इतक्या पुरेशा वेळपर्यंत आहे की जीवाणूंना त्या दुधाच्या शर्करेवर काम करायला वेळ मिळतो आहे. आणि मग अशा पद्धतीने दूध तोंडात मिरवणाऱ्या, तोंडात ठेवणाऱ्या किंवा दुधाची बाटली तोंडाला लावून झोपी जाणाऱ्या मुलांचे दात किडण्याची शक्यता जास्त असते. हीच गोष्ट चॉकलेट टॉफी खाणाऱ्या मुलांची सुद्धा आहे. दाताला चिपकणारे चॉकलेट्स किंवा लॉलीपॉपसारखे पदार्थ की जे खूप वेळपर्यंत चघळावे लागतात, हे पदार्थ बॅक्टेरियाला आम्ल बनवण्याची संधी प्राप्त करून देतात आणि त्यामुळे अशा पदार्थांमुळे दात किडण्याची शक्यता जास्त असते. हीच गोष्ट तोंडात खाद्यपदार्थांचे घास चघळणाऱ्या मुलांची सुद्धा आहे. सारांश काय तर तोंडामध्ये बॅक्टेरिया असला पाहिजे, विशिष्ट प्रकारच्या शर्करा असल्या पाहिजेत आणि शर्करा आणि बॅक्टेरिया यांच्यामध्ये रिॲक्शन व्हायला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. तर त्या परिस्थितीत मुलांचे दात किडण्याची शक्यता खूप जास्त असते. आता एखाद्या मुलाचा दात किडला म्हणजेच त्याच्या दातांवरच्या एनॅमलचा ऱ्हास झाला तर नेमकं नुकसान काय होते. तर पहा, एनॅमल हे दाताच्या आतमधल्या नाजूक भागांचं संरक्षक कवच असते. या एनॅमलचे जर तुकडे पडले, त्याचा जर ऱ्हास झाला तर दाताच्या आतमधला नाजूक भाग बाहेरच्या वातावरणाला एक्सपोज होतो आणि त्यामुळे दात ठणकायला लागतात, दुखायला लागतात. जर रक्तवाहिन्या उघड्या पडल्या तर अशा दातांमधून रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो. एनॅमलला सहजासहजी जंतुसंसर्ग होऊ शकत नाही, पण दातांच्या आतमधले जे भाग असतात त्याला सहजरित्या जंतुसंसर्ग होऊ शकतो. मुलांच्या दातांना जंतुसंसर्ग होतो. मुलांच्या तोंडामध्ये ॲप्सेस म्हणजे गळू तयार होऊ शकतात, पस तयार होऊ शकतो आणि तिथून इन्फेक्शन निघून शरीराच्या इतर भागांमध्ये सुद्धा ते इन्फेक्शन पसरू शकते. मूल गंभीररित्या आजारी पडू शकते. त्यामुळे दात किडणे ही केवळ दातांपुरतीच मर्यादित समस्या नाही आहे, तिचे मुलाच्या संपूर्ण शरीरावर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतात. मग दात कसे किडतात ही जर प्रक्रिया आपल्या लक्षात आली असेल तर त्यांना किडण्यापासून कसे वाचवायचे हे सुद्धा आता तुम्हाला सहज कळेल. सर्वप्रथम बॅक्टेरियाला दातांपर्यंत पोहोचू देऊ नका. ते कसं होईल तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही इतर व्यक्तीचे दात किडलेले असतील किंवा दातांच्या समस्या असतील तर ताबडतोब तुमच्या दंतशल्य चिकित्सकाकडे जाऊन त्यावर उपचार करून घ्या. अशा व्यक्तीने लहान मुलांसोबत खाद्यपदार्थ किंवा भांडी-कुंडी किंवा उष्टे हात शेअर करणे टाळा. लहान मुलांना सगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची आवश्यकता असते, म्हणून हे खाऊ घालू नका, ते खाऊ घालू नका असे करणे चुकीचे आहे. त्यांना सगळं काही खाण्याची गरज असते. फक्त एवढंच पहा की ते स्वतःच्या हाताने खातील. ते खाद्यपदार्थ जास्त वेळपर्यंत तोंडात चघळत राहणार नाही. त्यांच्या खाण्याच्या वेळा ठरलेल्या असतील. बाटलीऐवजी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर ते ग्लासनी पेय पदार्थ प्यायला सुरुवात करतील. त्यांना खाल्ल्यानंतर चूळ भरण्याची सवय लावा. जेवणाच्या किंवा स्नॅक्सच्या वेळी साखर मिश्रित शीतपेये किंवा फळांचे ज्यूस लहान मुलांना देणे टाळा. TV, मोबाईल, कॉम्प्युटरसमोर बसून लहान मुलांना खाऊ घालणे टाळा. जर साखर मिश्रित पेये लहान मुलांनी पिलीच तर त्यानंतर त्यांना चूळ भरण्याची सवय लावा आणि जर ते चूळ भरू शकत नसतील तर साधे पाणी पाजा, जेणेकरून साखर मुलांच्या तोंडात राहणार नाही. जेवढे लवकर होईल शक्यतो तेवढ्या लवकर लहान मुलांना ब्रश करण्याची सवय लावा. अशा प्रकारे साखर आणि बॅक्टेरिया यांच्यामध्ये रिॲक्शन व्हायला पुरेशी संधी मिळणार नाही आणि बॅक्टेरिया त्या साखरांपासून आम्ल पदार्थ तयार करणार नाहीत. आपल्याला हे माहिती आहे की एनॅमल हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचं एक संयुग आहे. पण या कॅल्शियम आणि फॉस्फरसमध्ये जर फ्लोराईड मिसळता आलं तर फ्लोर ॲपेटाईट म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस आणि फ्लोरीन या तिघांचं मिळून एक नवीन संयुग तयार होतं. जे संयुग नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या एनॅमलपेक्षाही जास्त मजबूत असतं आणि ह्या नवीन बनलेल्या कॅल्शियम, फॉस्फरस आणि फ्लोरीनच्या संयुगावर आम्लांचा काहीही परिणाम होत नाही आणि त्यामुळे फ्लोरिनेटेड टूथपेस्ट ही दातांना किडण्यापासून वाचवते.
3 वर्षाखालील मुलांना शक्यतो दात घासण्याचं योग्य प्रकारचं ट्रेनिंग नसते आणि त्यांचा कल टूथपेस्ट गिळण्याकडे असतो. म्हणून 3 वर्षाखालच्या मुलांना जर दात घासायचे असतील तर नॉन फ्लोरिनेटेड टूथपेस्ट वापरलेली बरी असते. पण 3 वर्षाच्या नंतर जशी तुमची मुले सूचनांचं पालन करायला सुरुवात करतात आणि त्यांना टूथपेस्ट कसा वापरायचा आणि चूळ कशी भरायची हे जमायला लागते, तर त्या मुलांसाठी लो फ्लोरिनवाली टूथपेस्ट आपण वापरू शकतो. 6 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना जी मोठी माणसे टूथपेस्ट वापरतात ती वापरली तरीही चालते. फ्लोरिनबद्दल आपल्याकडे भरपूर गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा फ्लोरिन ही दातांच्या आरोग्यासाठी एक फायदेशीर गोष्ट आहे. फ्लोरिनपासून हानी नाही आहे. केवळ जर तुमच्या स्थानिक प्रदेशामध्ये पाण्यामध्ये फ्लोरिनचं अतिरिक्त प्रमाण असेल तरच फ्लोरिसिस नावाचा आजार होतो, अन्यथा टूथपेस्टमधल्या फ्लोरिनमुळे काहीही हानी होत नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स लिहा आणि बेल आयकॉन दाबा. विकू शेअर्स पाहिल्याबद्दल धन्यवाद.